सुस्वागतम सुस्वागतम. आज आपण पुणे ह्या ठिकाणून पालखीचे प्रस्थान झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज या पालख्यांचे आपल्या पुणे ह्या ठिकाणावरून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. त्यातच मुक्ताईंची ही पालखी ह्या ठिकाणावरून प्रस्थान होत आहे. तर हे जे सर्व पब्लिक आहे ना, सर्व एकत्र असल्यामुळं आज आहे ना पुणे ह्या ठिकाणी आहे ना करोडोंचं पब्लिक आहे. करोडोंचं पब्लिक असताना तर हे पब्लिक आहे ना आपल्या रस्त्याने ना ज्या पालखी मार्ग आहे त्या मार्गाने आहे ना आपल्या पंढरपूरकडे एक एक पाऊल टाकत पुढं सरकत आहे. पण असे हे पाऊल टाकताना आपल्या भजनातही दंग आहे. आणि आपल्याला आहे ना ह्या माऊलींचा जो आपल्याला नगारा दिसतो ना, हा माऊलींचा नगारा आहे. कारण हे असं माऊलींचा नगारा ज्या वेळेस आपला माऊलींचा रथ चालला गेलेला असतो ना, तर एक पुढे आहे ना नगारा वाजवत चालतो आणि त्याच्यानंतर माऊलींच्या आहे ना त्याच्यानंतर एक 35 दिंड्या आहे ना ज्या पुढे असतात रथाच्या पुढे चालणाऱ्या. आणि ही जी रिक्षा दिसते ना तुम्हाला, ही ना चोपदाराची रिक्षा आहे. आता तुम्ही पाहू शकता ना, हे बघा आता हे वारकरी एका लाईनीमध्ये कसे चाललेले आहेत. या ठिकाणी एवढे वारकरी आहे ना, बघा एक लाईन कशी दिसते तुम्हाला. सर्वांनी आहे ना आपल्या ना टाळांच्या गजरामध्ये आणि दंग होऊन आणि भजनांच्या याच्या नादामध्ये आपल्याला पुढे सरकत चालले ना. गर्दी एवढे ना आज आहे ना पुणे ह्या ठिकाणी आहे ना करोडांची गर्दी आहे. तर माऊलींच्या आहे ना या सोहळ्याला आता हे दिसतं तुम्हाला. आता हे त्याचे अश्व आहे, हे बघा. पहिलं दुसरं पाहिलं आणि त्यात पहिलं अश्व मोकळं असतं, त्याच्यानंतर त्याच्यावर बसत नाही. दुसऱ्या अश्वावरती आहे ना बसून असतो. आणि त्या ठिकाणाहून आता जर आपण पाहतो ना, आता ह्या ज्या आहे ना आपल्याला ज्या पुढच्या आहे ना ज्या दिंड्या असते ना, दिंडी 1, 2 ह्या ज्या पुढच्या ज्या दिंड्या असतात ना, त्या रथाच्या पुढच्या दिंड्या आता चालू झालेल्या आहे. ते ह्या दिंड्या चालू झाल्यानंतर सगळ्यात जास्त आहे ना आता आहे ना एक संत लोक, भक्त लोक, वारकरी लोक, हे लोक एवढे वारकरी लोक आहेत ना आज ह्या पुणे ह्या ठिकाणी आहे ना. तर एवढ्या वारकऱ्यांच्या आहे ना एक टाळांच्या गजरात आणि महिलांचं प्रमाण पण जास्त आहे ह्यावेळेस महिलांचं एवढं प्रमाण आहे ना, काही भरपूर प्रमाण महिला बी आलेल्या आहेत. आणि ह्या ठिकाणी पाऊस आहे ना, याच्या अगोदर एक दिवस पाऊस झालेला, पण एक बघा हे कलरच्या महिला बघा, एका कलरच्या साड्या घातलेल्या आहेत सर्व महिलांनी ह्या ठिकाणच्या. ह्या आहे ना खालच्या म्हणजे कोकणी साईडच्या महिला आहेत, सर्व एका साईडच्याच कलरच्या साड्या घालून चाललेल्या आहेत. आणि किती सुंदर दिसतंय हे पण आपल्याला दृश्य जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये माऊलींच्या सोहळ्यामध्ये. तर आपण हा सोहळा पाहता जर आपल्याला आहे ना तर पुढे असं सरकत आपण पुढे पाहतो तर एक येणारा आता आपल्याला रथ दिसतोय. रथ येईल आता. रथाचं पण आपल्याला आगमन होणार, रथाचं पण आगमन होईल हळूहळू. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला आहे ना ज्या 8 तारखेच्या दिवशी माऊलींचं प्रस्थान झालं होतं, प्रस्थानाच्या आदल्या दिवशी एवढा पाऊस होता का आहे ना इंद्रायणी नदी आहे ना पूर्ण आपली आहे ना पाण्याची पातळी ओलांडून पूर्ण 4 ब्रिज आहे जे आळंदी ह्या ठिकाणी जाण्यासाठी 4 ब्रिज आहेत, ते पूर्ण ब्रिजच्या वरून पाणी चालू झालं होतं. पण ज्या दिवशी आपल्याला माऊलींची ज्या दिवशी 8 तारखेला प्रस्थान होतं, आदल्या दिवशी पाऊस येणं रात्रीच बंद झाला आणि जेवढे ब्रिज आहेत तेवढ्या ब्रिजवरचं पाणी कमी झालं. हे एक माऊलींची कृपाच म्हणायची. आपल्याला जर पाहिलं तर ही माऊलींची कृपाच म्हणायची. का आपण या ठिकाणी वरून म्हणजे माऊली हे ना जर आळंदी या ठिकाणी नसून तर हे माऊली जर आता तुम्हाला जर पाहायचे जर असतील तर हे ना सर्व वारकऱ्यांच्या याच्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करत असतात, वारकऱ्यांचे रक्षण करतात. आता तुम्ही आल्याच्या नंतर आता माऊलींचा रथ आलेला आहे. रथाच्या पुढे ना सर्व आहे ना डिपार्टमेंट पोलीस लोकांचा एवढा मोठा ताफा आहे ना का त्याच्यानंतर SRP पण आहे. आता एवढ्या मोठ्या ताफ्यामध्ये माऊलींचे आहे ना सुंदर रथ, पहिल्यांदा रथाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. या ठिकाणी रथ चाललेला आहे. माऊलींच्या रथाला एवढे मोठं कडं टाकलेलं आहे पोलिसांचं का त्या ठिकाणी आहे ना, कारण गर्दीचं आहे ना प्रमाण एवढं आहे का हे लक्षात घेता माऊलींच्या आहे ना रथाला आहे ना कडं टाकली. जी बैलजोडी जोडलेली असते, 2च बैल असतात या ठिकाणी जोडलेली. तर एवढी गर्दी आता पाठीमागून वारकरी आपले पळत असतात, रथाच्या मागे चालत असतात. रथाच्या मागच्या पण दिंड्या ह्या चालतात. हे तुम्ही पाहता रथाच्या मागच्या दिंड्या हे सर्व एक एवढ्या गर्दीमध्ये चालत असतात. आज एवढी गर्दी आहे का पुणे ह्या ठिकाणी तर आपण पाहू शकता. तर किती गर्दी आहे ह्या ठिकाणी. जर पाहिलं तर आपल्याला आहे ना
गर्दी पाहता पाहता आपल्याला आहे ना एवढी गर्दी का तो माणसाला पाऊलसुद्धा हे टाकता येत नाही का, एवढी गर्दी आहे या ठिकाणी जर पाहिली तर आपण. कारण या ठिकाणच्या गर्दीमध्ये आहे ना आज माणसाला आणि प्रत्येक गाड्या पण आहे, गाड्या वेगळ्या मार्गे काढून दिलेल्या आहेत, गाड्या ह्या वेगळ्या मार्गे काढून दिलेल्या आहेत आणि पब्लिक वेगळ्या मार्गे म्हणजे आहे ना दोन रस्त्याच्या शेजारून जो रस्ता आहे त्या रस्त्याने आहे ना गाड्या चालू आहेत. आता हे तुम्ही पाहत असता कसं महिला मंडळी पळत असतात रथाच्या, कारण आहे ना ज्या दिंड्या चालत असतात ना त्या एकामागे एक, ज्या दिंड्यांचा एक क्रमांक असतो 1 नंबर 2 नंबर 3, मध्ये कोणतीही दिंडी घुसू शकत नाही, त्या एका मार्गेच घुसू शकतात क्रमांक. हे बघा रथ आलेला आहे. आता हे बघा पोलीस बघा आता किती वेजलेलं आहे हा जवान, किती आता रथाचं तुम्ही आहे ना लावी दर्शन पण घेऊ शकता या ठिकाणी बघा. आता तुम्ही जसे जसे इथं एवढे, आता मी तुम्हाला संपूर्ण रथाचंच हे सांगत जाणार. आता रथ बघा इथे पुढे आलेला आहे माऊलींचा रथ. माऊलींचा रथ हा संपूर्ण चांदीचा रथ बनवलेला आहे. चांदीचा रथ असून तुम्ही संपूर्ण हा चांदीचा रथ एवढं दर्शन घ्या, लावी दर्शन येते तर चांदीचा रथ बनवलेला आहे. रथ एवढा भारी सुंदर सजवलेला आहे, जो फुलांनी एवढा आकर्षक बनवलेला ना ते डोळ्यात आपल्याला डोळ्याच्या आकर्षण फेडण्यासारखी आहे. आणि हे ज्या माऊलींच्या रथाचे एवढे दर्शन घेतात आणि ज्या माऊलींच्या दर्शन घेता घेता काही महिलांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं. कारण आता हे पंढरपूरकडे चाललेले माऊली तर आज ते 15 दिवसांनी ते 15 दिवस पंढरपूरकडे चालले, कारण महिलासुद्धा रडत असतात या ठिकाणी जर पाहिलं तर. कारण एवढं महिलांच्या डोळ्यात अश्रू असतात, कारण माऊली आता पंढरपूरकडे चाललेले आहेत. काही ज्या महिला येते ना त्या रडत असतात, कारण त्यांना कोणालाही माऊली घेऊन जात नाही आहे, कारण ज्यांना माऊली नेतो त्यांनाच नेतो. आज ह्या गर्दीमध्ये एवढ्या महिला, छोटी छोटी मुलं, छोटे हे ह्या माऊलीच्या दिंडीमध्ये चालत असतात. आज माऊलीच्या दिंडीला आपण जर पाहिलं तर आहे ना 700 ते 750 वर्षाचेही पुढं झालेले आहे. तर आज एवढ्या वर्षाचे ह्याला दिंडी हा मोठा सोहळा चालू असतो. ह्या सोहळ्यामध्ये ना कधीच कोणाला अडचण येत नाही. अडचण अशी येत नाही का, कारण इथे दानशूर व्यक्ती एवढी दानशूर व्यक्ती आहे का प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्टॉल लावलेले आहेत. आणि हे पहा या ठिकाणी पण माऊलींचा रथ थांबलेला आहे, कारण इथे आहे ना एक माऊलींच्या रथाच्या आहे ना एक पूजन करण्यासाठी ना प्रत्येक ठिकाणी माऊलींचा रथ आहे ना 1-2 3 किलोमीटर 1-1 1.5 किलोमीटर अंतरावरती थांबत असतो. आणि ही जी माऊली पुणे ह्या ठिकाणून सासवडकडे प्रस्थान होणार आहे, कारण सासवडकडे जाण्यासाठी एवढा वेळ लागतो, कारण दिवे घाट हा सर्वात मोठा आहे. दिवे घाटामध्ये सुद्धा आपल्याला मोठं आहे ना अगणित प्रकारचं अद्भुत दृश्य बघायला मिळतं, कारण 7-7 8-8 बैल जोड्या लावल्या जातात त्या ठिकाणी माऊलींच्या रथ ओढण्यासाठी. एवढा मोठ्या बैल जोड्यांनी रथ ओढला जातो, कारण हा माऊलींचाच रथ एका त्या ठिकाणी ओढला जातो. पब्लिक खूप भरपूर असं आज हे पब्लिक एवढं दिसते तर तुम्ही ना अगणित पब्लिक आहे, करोडोनी पब्लिक आहे माऊलींच्या सोहळ्यामध्ये. माऊलींचा सोहळाच एवढा म्हणजे एक आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी एखादी आपली वारी करावं, आणि त्या वारीमध्ये ना आपल्याला बघण्यासारखी वारी असते. कारण ह्या वारी जर जो करत नाही तो घरी बसून म्हणतो त्या वारीमधलं काय. एक तुम्ही येऊन पहा एकदा वारी म्हणजे काय असते, तर तुमच्या लक्षात येईल. आज ह्या दृश्यामध्ये तुम्ही काय पाहू शकता, काय बघू शकता ह्या वारी म्हणजे काय. आज या महिला मंडळी छोट्या आज 80-80 90-90 100-100 वर्षाचे ना जे महिला आणि पुरुष असतील एवढ्या 80-80 वर्षाचे तर चालत असतात एवढ्या ह्याच्यामध्ये. आणि आपल्या डोक्यावरती वजन घेऊन, आता किती छोट्या महिला बघा अशा वजन डोक्यावरती वजन असं तरी चालत असतात. ही जी अगणित पब्लिक. आता ह्या ठिकाणी एक आहे ना एक विभागणी म्हणजे कसे होते तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी जो चौक आहे ना या चौकामधून माऊली वेगळ्या मार्गे जाते आणि तुकाराम महाराजांची दिंडी वेगळ्या मार्गे जाते. हा जो चौक आहे हा आहे ना याला इंडियन ऑइल पंप आहे, इंडियन पंपाचा चौक बोलतात या ठिकाणी. आज आहे ना सोलापूरकडे आणि सासवडकडे म्हणजे 2 मार्ग ह्या ठिकाणावरून फोडले हे झालेले आहेत. ह्या ठिकाणावरून 2 मार्गे 2 दिंड्या जातात. आणि पुढे पण जे सोलापूर मार्गे जी दिंडी जाते ना ती आहे ना येवत वगैरे नीरा उरुळी कालचे ह्याच मार्गे जाते, हडपसरवरून जाते. पण एक मेगावॅट हे विभागणी होते. आता ही जी चाललेली ही माऊलींच्या साईडने चाललेली ही जे सर्व पब्लिक आहे माऊलींचं पब्लिक आहे ह्या साईडने. आणि तुम्हाला जर त्या इंडियन ऑइलचा बोर्ड दिसतो एक समोर बारीक याच्यामध्ये त्या साईडने जर पाहिलं तर तुम्हाला आहे ना ते आपले तुकाराम जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची ती आहे ना दिंडी आहे ही दिंडी. आणि ही आपल्याला जर पाहिली तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची दिंडी आहे. आज ह्या दिंडीला
तर आपण जर पाहिलं तर 750 ते 800 वर्षे पूर्ण होत आलेले. 800 वर्षापासून हे पब्लिक एवढे 800 वर्षापासून आपल्या दिंडीचा हा सोहळा चालू आहे. या सोहळ्यामध्ये अगणित लोकांनी या सोहळ्यात भाग घेऊन आपल्या दिंड्या काही असे आहेत का एक 50-50 वर्षे 60-60 वर्षे 70-70 वर्ष दिंड्या करणारे सुद्धा या ठिकाणी पब्लिक. आता आपल्याला आता आपण पाहू शकताय बघा, आता माऊलींचा तुम्ही माऊलींचा रथ आहे इथे पलीकडे दिसते. ते माऊलींचे म्हणजे माऊलींच्या पलीकडे जे दिसतंय ना तुम्हाला इथे आहे ना जेवण खाणं वाटप असतं. कारण आणि एक तुम्हाला सांगतो ह्या ज्या माऊलींच्या याच्यामध्ये आहे ना प्रत्येक ठिकाणी जे स्टॉल लागले जातात ना ते मेडिसिनचे स्टॉल असतात, डॉक्टरांचे स्टॉल असतात. त्याच्यानंतर तुम्हाला चाय बिस्किट, त्याच्यानंतर आपल्याला जेवण, तुम्हाला कोणाला उपवासाचं खिचडी वगैरे आणि हे केळी वगैरे ते भरपूर वाटत असतात, भरपूर जण वाटत असतात. ते तुम्हाला पुढे पण बघायला भेटणारच आहे या ठिकाणी. आपल्या याच्यातून आपण जे दाखवतो तुम्हाला आपल्या दृश्यातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे पण बघायला भेटणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर आता हे जी 2 ठिकाणावरून बघा, तिकडनं पण पब्लिक चालले, इकडनं पण पब्लिक चालले. आज पब्लिक एवढं आहे का रस्तासुद्धा पुरत नाही आहे या पब्लिकला. आता थोड्या वेळात थोड्या ठिकाणी माऊलींची आहे ना एक आपल्याला रथ थांबत असतो आणि जे हे आपले जे याचे जे बैलजोडी जे जुंपलेली आहे रथ ओढण्यासाठी, ती बैलजोडी किती सुंदर दिसते पहा. आणि तिला गरम होण्यासाठी गरम नाही हो म्हणून तिला सारखं हवा पण दिली जाते. कारण पब्लिक एवढं का हवा येण्यात जागा नसते, कारण धावपळ होते. आज आपल्याला एक जवान पोलीस जवान जो दिसला होता त्या जवान पोलिसाचा किती घाम झाला होता. कारण एवढं आहे ना घाम एवढा होतो आणि ऊन पण एवढं आहे ना. तर आज 2 दिवस झाले ना वरुण राजाने थोडंसं की ना थांबला आहे. वरुण राजा थांबला म्हणून तो वर्षदेव थांबल्यानंतर आहे ना थोडंसं की ना पब्लिकला जाण्यासाठी थोडंसं हे मिळलं. आज या ठिकाणी बघा हे दिंडीमध्ये जर तुम्ही पाहिलं ही दिंडी एवढी मोठी दिंडी आहे ना, ह्या दिंडीमध्ये नाही म्हणलं तर 500-600 पब्लिक असते एकाच दिंडीमध्ये. एक लाईनीत चालतात, एक लाईनीत टाळ्यांचा गजर टाळ वाजवत एका लाईनीमध्ये. किती सुंदर असं तुम्हाला दृश्य दिसते. व्हाईट कपडे घालून टोपी घालून किती सुंदर असतं. ती जी पेहराव आपण म्हणतो ना एक आपल्या हिंदूंचा पेहरावामध्ये ते आपले चालत असतात. कारण सफेद कपडा हा आहे ना सगळ्यात सुंदर ह्या माऊलींचे. कोण फेटे घालते, कोण आता हे फेटेवाले पण भरपूर दिसतात, फेटेवाले असतात. त्यात पाठीमागं महिला. आता महिलांचं पण बघा तुम्ही, ह्या महिला किती आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर एका लाईनीत चालत असतं. आज आपल्याला ह्या ठिकाणी जर 40 किलोमीटर भवानी पेठेपासून सासवडपर्यंत जाण्यासाठी आहे ना कम से कम 40 किलोमीटर अंतर आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याला 5-6 किलोमीटरचे 4-5 किलोमीटरचा अंदाजे 4-5 किलोमीटरचा आपल्याला दिवे घाट आहे. तो दिवे घाट आपल्याला चढायचा आहे या ठिकाणी. थोड्या अंतरावरती आहे ना आपण काय करत असतो, थोड्या अंतरावरती आहे ना थोडं पुढे हे करून आज या ठिकाणी तुम्हाला जर दाखवायचं माऊली यांच्या आहे ना माऊलींचा सोहळा, माऊलींचा अप्रतिम सोहळा आहे. या अप्रतिम सोहळ्यामध्ये ना भरपूर जणांनी आनंद घेतलेला आहे. असा आनंद घेतला आहे काय आनंदामध्ये एक आहे ना जे आहे ना भक्तगण न्हावून गेलेली आहे, टाळांच्या मृदुंगांच्या गजरामध्ये न्हावून गेलेली आहे. माऊली करत आपले पुढे पंढरपूरकडे एक पाऊल टाकत पुढे चाललेला आहे. कारण हा जो संत आहे, भक्त आहे, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आज आहे ना ज्या महाराष्ट्रापासून कर्नाटकमध्ये सुद्धा आहे ना माऊलींचं आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जर पाहिलं तर प्रत्येक घरातला माणूस या ठिकाणी ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असतो. भले त्याला पंढरपूरपर्यंत जाता नाही आलं तरी तो माऊलींच्या आहे ना माऊलींना आहे ना सासवडपर्यंत आहे ना त्यांना सोडवण्यासाठी येत असतात. कारण या ठिकाणी आता आपण पाहतोय हे जे ठिकाण पाहतो ना ह्या चौकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे दृश्य तुम्हाला किती दिसतं. आज जर मी तुम्हाला वरून का दाखवतो ह्या ठिकाणावरून का तुम्ही आहे ना लास्टपर्यंत तुम्हाला जर पब्लिक हा जो आहे ब्रिज हा हडपसरचा ब्रिज आहे. या ठिकाणी मी या ब्रिजवरती उभा आहे. ह्या ब्रिजवरून तुम्हाला मी आहे ना माऊलींचं दृश्य दाखवतोय, माऊलींच्या सोहळ्याचं दृश्य दाखवतोय. हा सोहळा किती अप्रतिम आहे तुम्ही पाहू शकता. ब्रिजवरती पण आहे ना हजारोने पब्लिक उभं आहे, ब्रिजच्या वरूनही पब्लिक जात आहे. कारण ज्या सासवडकडे जाण्यासाठी आहे ना
आणि सासवड या ठिकाणी जाण्यासाठी पब्लिक भरपूर जातं. आणि ह्या ठिकाणी 10:30 म्हणजे 10:30 ते 11 वाजेपर्यंत माऊली आहे ना या ठिकाणी आहे ना विसावा या ठिकाणी थांबत असतात. इथं आहे ना आपल्या माऊलींच्या आहे ना नाश्त्याची सोय नाश्त्यासाठी थांबलेल्याचा हडपसर या ठिकाणी जे बस स्टँड आहे, बस स्टँडच्या इथं त्यांना आहे ना थांबण्याची हे बस स्टँडच्या या ठिकाणी ते पण तुम्हाला पुढे दाखवणार. ह्या ठिकाणावरून जर पाहताना वरून जर मी तुम्हाला दाखवलेलं दृश्य तुम्ही कसं अप्रतिम दृश्य. आता तुम्ही एका लाईनीमध्ये कशी चालत असते ते वारकरी मंडळी, कुणाला त्रास झाला नाही पाहिजे, कुणाला धक्का लागला नाही पाहिजे, कुणाच्या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आणि एवढ्या मोठ्या गर्दीतून वारकरी जात असतात. आणि ह्या गर्दीतूनही किती वाट काढत माऊलीची आहे ना एक दिंडी पुढे सरकत असते, पुढे चालत असते. एक पाऊल पुढे टाकत आपल्या पंढरपूरकडे प्रस्थान म्हणजे पंढरपूरकडे जात असते. आणि थोडं पण एक पण चुकत नाही त्यांच्याकडून. कोणताही वारकरी एकमेकाला सांभाळून घेऊन पुढे नेत असतो. कारण वारकरी हा ज्यावेळेस कारण स्वतःच्या घरातून ज्यावेळेस बाहेर निघत असतो ना तो संपूर्ण एकसारखा होत असतो, एकमेकांना साथ देत पुढे चालत असतो. आणि हे जी मंडळी आपल्याला जी थांबलेली ह्याची जे सांगत असते पुढे चला काही जण असे जे असतात, कारण जो एक ना दिंडीमधला एक जो मेन असतो तो पण थोडासा दिंडी सांभाळून घेत असतो. आणि दिंडी सांभाळून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण एकसारखं पब्लिक एका दिंडीमध्ये कधीच नसतं. कारण ते पब्लिक कधी नसल्यामुळं कारण एकसारखं आणि जो एक सांभाळतो ना तोच मेन असतो. कारण तो सर्व कुटुंबासारखा सांभाळून एवढ्या पब्लिकला घेऊन जात असतो. पण एका दिंडीमध्ये 400, 500 लोक असतात. 500 लोक असल्यामुळे आहे ना पब्लिकला कुणाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून तो सुद्धा सांभाळून घेतात. कारण त्याला सर्व गोष्टीचं पुढच्या नियोजन, जेवणाचं नियोजन, नाश्त्याचं नियोजन, त्यांच्या आंघोळीचं नियोजन सर्व बघायला लागतं. त्याच्यामुळं त्यांना पण हे असे 2, 3, 4 जण एका आहे ना दिंडीमध्ये, त्यामुळं त्या दिंड्यांचं आहे ना प्रत्येक जणांचं एक दिंडी व्यवस्थित पाहत असतो. म्हणून ह्या अशा दिंड्या ना कुणाच्याही दिंड्याला कधीच त्रास होत नाही. कारण ह्या प्रत्येक दिंडी प्रत्येकाची प्रत्येकजण सांभाळत असतो. कारण जे नंबर देईल प्रत्येक गावाच्या दिंड्या असतात, एका गावाच्या दिंड्या नसतात. प्रत्येक महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून वाडी वस्तीतून आलेल्या दिंड्या असतात. आणि कर्नाटकचा भाग पण आहे, कर्नाटकमधून पण दिंड्या आलेल्या असतात. आज जर पाहिलं तर महाराष्ट्र एवढा मोठा आहे. आज 12 ते 13,000 करोड लोकसंख्यांचं हे महाराष्ट्र आहे. 13,000 करोड लोकसंख्येच्या महाराष्ट्रामधून प्रत्येक गावामधून एवढ्या मोठमोठ्या दिंड्या येत असतात. ह्या दिंड्यांमधून एवढ्या महिला मंडळी असतात. त्याच्यामध्ये ना तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या दिंड्या येत असताना आहे ना त्यामध्ये ना कुणालाच अडचण होणार नाही याची काळजी घेत असतात. जे मेन जे दिंडी चालक मालक असतात ना ते आहे ना याची काळजी का घेत असतात, कारण कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. आज या ठिकाणी तुम्ही जर पाहत असताना ना मी तुम्हाला वरून काय हे दृश्य दाखवतो माहिती आहे का, याचे कारण आहे की कारण तुम्ही पाहताना कारण म्हणजे ना प्रत्येक ठिकाणी जे स्टॉल लावलेले आहेत हे स्टॉल वाटपचे स्टॉल आहे. जर नीट तुम्ही व्यवस्थित पाहिलं ना प्रत्येक ठिकाणी वाटपचे स्टॉल आहे. एवढे वाटत असताना आज आहे ना शेजार किती अंतरावरती स्टॉल पाहू शकता. असे स्टॉल सगळ्या लाईनीमध्ये असतात. कारण कुणालाच काही पाण्या कमी नाही पडलं पाहिजे. कारण गर्दी एवढी आहे, ह्या गर्दीमध्ये आज पाणी कमी नाही पडलं पाहिजे, खाणं कमी नाही पडलं पाहिजे, जेवण कमी नाही पडलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी 11 जुलै 2026 हा दिवस आहे ना 2026चा दिवस आहे. 11 जुलै 2026च्या दिवशी आज एकादशीचा दिवस असल्यामुळे ना उपवासाचं जास्त चालू असतं. कारण प्रत्येकजण प्रत्येकाला उपवास असतो. प्रत्येक वारकरीला आज जेवढे वारकरी या सोहळ्यामध्ये चालतात ना आज या करोडोच्या वारकऱ्यांना आहे ना करोडोचे जेवढे वारकरी आहेत तेव्हा करोडोच्या वारकऱ्यांना आहे ना आज उपवास आहे. उपवासाचा दिवस असल्यामुळे खिचडी जास्त चालते, केळी चालते, त्याच्यानंतर राजगिऱ्याचे जे आपण म्हणतो ना ते लाडू असतात, चिक्की असते. आज हे चहा सर्वात जास्त चालतो. कारण काहींना निरंकार उपवास असतो, काहींना बिना याचा उपवास असतो. त्याला म्हणतात ना कुछ खाने का नहीं, इसके लिए कुछ है यही. और जाता आपको एक बात बता दूंगा, जो महाराष्ट्र के बाहर भी लोग हैं
ये हमारा इधर का महाराष्ट्र का जो पंढरपुर का जो भगवान पंढरपुर माऊली का भगवान माऊली संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर माऊली का जो सोड़ा इतना बड़ा सोड़ा चलता है का ये सोड़ा अद्भुत रहता है। और जितना दानशूर व्यक्ति रहता है का सब पब्लिक को है ना, जितना पब्लिक रहता है कोई किसी को भूखा नहीं जा सकता, क्योंकि इतना सामान रहता है पब्लिक के, इतना गाड़ी एक एक ट्रक में कम से कम हजार पानी का है ना बॉक्स बॉटल रहते हैं, इतने बांटते हैं ये लोग। क्योंकि ये बांटना ही इन लोग का है ना, ये भक्त लोग को है ना, ये जो बड़े बड़े दानशूर व्यक्ती रहते हैं ना वो भक्त लोग को बहुत दान देते। आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला जे फुगड्या खेळतात, मध्ये फुगडी खेळतात, आज बघा वरून ब्रिजवरून का दाखवतो तुम्हाला, खालून जाण्यासाठी एवढी गर्दी आहे ना, आज माणसाला आहे ना पावलाला पावले, कारण एवढं पब्लिक आहे ना या ठिकाणी। जर पाहिलं तर तुम्ही आहे ना या पब्लिकला आहे ना, तुम्ही एवढ्या पब्लिकला सांभाळून आत हे सुद्धा एखाद्याला काही प्रॉब्लेम झाला तर ॲम्ब्युलन्स पण सुद्धा मध्ये उभे आहेत या ठिकाणी। जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, मी जर या ठिकाणी सांगतो का माहिती आहे का, या ठिकाणी पब्लिक आता ह्या साईडनी तुम्हाला जर आहे ना, हे बघा ह्या ज्या गाड्या दिसतात ना तुम्हाला ह्या ठिकाणी, हे बघा या ठिकाणी ह्या ज्या गाड्या आहे ना सर्व आहे ना, ज्या दिंडीचे ज्या बॅगा वगैरे त्यांचे जे झोपायच्या वस्तू असतात ना ह्या गाड्यांमध्ये असतात, आणि ह्या गाड्या वेगळ्या मार्गे काढून देतात, कारण पुढे ट्रॅफिक नको व्हायला कुणाला त्रास। ह्या सर्व गाड्यांमध्ये आहे ना त्यांनी बॅगा आहेत हे सर्व। आता हे ॲम्ब्युलन्स बघा, हे ॲम्ब्युलन्स पुढे जाऊन उभे राहणार, अशा हजारो ॲम्ब्युलन्स असतात का ह्या ना वारकऱ्यांसाठी, हजारो ॲम्ब्युलन्सच्या आहे ना ट्रीटमेंट जागच्या जागेवर आहे। आता इथं जे दाखवतोय ना तुम्हाला या ठिकाणी आहे ना, दिंडीचं आहे ना जो तुम्हाला बोर्ड दिसतो ना पुढे, या ठिकाणी आहे ना दिंडी आहे ना विसाव्यासाठी थांबला नाही, इथं दिंडी विसावा दिंडीचं आहे। इथं जे कडं करून आहे ना पोलीस लोकांचं कडं 3 लेअरमध्ये आहे ना दिंडीचं इथे असतं, आणि इथं लाईन म्हणजे दर्शनासाठी लाईनीच्या यांना रांगा लागलेल्या असतात, त्या रांगेमध्ये दर्शन घेतलं जातं, कारण कुणालाही आधीमध्ये सोडलं जात नाही। इथं पास ही वस्तू नाही आहे, कारण हे जे कोण हायपाय आला आणि हे ते झाले जे पास ही कोणाकडून 500 रुपये घेऊन तुला सोडतो असं इथं चालत नाही आहे। हे इथे बघा माऊलींची आहे ना, आता रथ दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, आता जे शेड बनवलं या शेडमध्ये माऊलींचा रथ जाणार विसाव्याला, आतमध्ये जाऊन विसाव्याला जाणार, आणि तो कमीत कमी देऊन ते 3 तास, कारण जो रथ जे 2 जोड बैलांची जी जोड असते ते रोडत असतात, त्यांना सुद्धा काही विसावा पाहिजे। आता सगळे दोन आपली लोक येऊन थांबत असतात, पण त्यांना कोण थांबवणार, त्याच्यामुळं एवढ्या लांबून आलेला आहे तो, कमीत कमी 8 ते 9 किलोमीटर आलेला आहे, एवढ्या गर्दीमध्ये थांबत हे करत ओढत त्यांना बैलाला सुद्धा थोडासा विसावा पाहिजे या ठिकाणी, कारण या ठिकाणी त्याच्यामुळं आपल्याला 2 ते 3 तास बैलांसाठी आराम, त्यांना खाणं पाणी हे ते खुराक सर्व काही गोष्टी इथे दिल्या जातात। बैलांची एवढी सेवा केली जाते का आपल्या मुलापेक्षा पण जास्त सेवा केली जाते या ठिकाणी। जर पाहिलं तर थोडेसे खाशी आलेले भरपूर आपण जर पाहिलं तर वरून मी दाखवतो, 2-3 ब्रिजवरून दाखवतो मी तुम्हाला। 3 ब्रिज आहे, त्याच्या खालची फर्स्ट सेकंड थर्ड, मी सगळ्या टॉपच्या ब्रिजवरती, त्याच्यामुळे तुम्हाला छोटं दिसतं। मी जर फर्स्टच्या ब्रिजला असत तुम्हाला व्यवस्थित मोठं दिसला, पण गर्दीच एवढी तिथे जाताच आलं नाही मला, तेव्हा फर्स्ट ब्रिज गर्दी होत। आता हे तुम्हाला दिसतंय का, तुम्हाला आता वाटप छोटी मुलं वाटतात बघा, आता एक छोटा मुलगा क्यूट मुलगा दिसेल तुम्हाला वाटतं, तेव्हा हे बघा किती छोटा मुलगा आहे, तेव्हा का मला देतोय पाहिलं, असे छोटी मुलं रस्त्याने वाटत असतात या ठिकाणी। जरा किती सुंदर तुम्ही हे दृश्य पाहता, आणि ह्या दृश्यामध्ये किती सुंदर पाहता, हे अशा अंजनीसारख्या ज्या बसच्या 2x2 बस असतात, काहींना मोठमोठे जे लोक असतात बसच्या बस असतात बघा, हे सर्व जे पब्लिक चालले, ह्या पब्लिकली एवढं वाटत असतात, तुम्हाला सांगतो टी-शर्ट जर्किंग तुम्हाला जे पाहिजे ते असं एवढे। आज पुणे ह्या ठिकाणी आज पब्लिकसुद्धा काही घेत नाही, कारण वजन होतं चालायचे, वजन घेऊन चालायचे, त्याच्यामुळं पब्लिकसुद्धा घ्यायला नकार करते। करणार काय, जर आज पब्लिकने हे जर घेत राहिलं तर एवढा मोठा प्रॉब्लेम कर, त्यांना नकार देणार। आज मी तुम्हाला या ठिकाणी दिसते, ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी काय करणार आता जड झालेलं, कारण माझ्याकडे 1 बॅग आहे, मला ना ॲक्च्युली काय माहिती आहे का, सासवड